कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सलग 2 ते 3 दिवस पाऊस चालू असल्यामुळे जर आता बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील साधारण 19 बंधारे पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. मी आता आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर. एकंदरीत जर आता आपण बघायला गेलं तर या पंचगंगा नदी घाटावर जर आपण परिसराची जर आपण आढावा घेतला तर आता सर्वच नद्या असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नाले असतील हे जवळपास दुथडी भरून वाहू लागले आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. साधारण मागच्याच आठवड्यात आपण LS मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पंचगंगा नदी घाटाचा नदी तीर जो होता त्यामध्ये मंदिरं मोठ्या प्रमाणात उघडी पडल्याचं जे चित्र होतं ते आपल्याला एक दाखवण्याचा आपण प्रयत्न केला होता. मात्र आत्ताची जर परिस्थिती बघायला गेली तर बघायला गेलं तर मंदिरं जवळपास सगळीच्या सगळी आपल्याला झाकलेली दिसतात. नदीचं जे पाणी आहे ते जवळपास तीरापर्यंत दुथडीपर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीत दुथडी भरून आता पंचगंगा नदी वाहू लागलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर बघायला गेलं तर या नदीमुळे नदीची जी पाण्याची परिस्थिती आहे या परिस्थितीमुळे एकंदरीत जो आपण परिस्थिती पाहू शकतो इथं मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते इथं नागरिक येताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात इथं त्यांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच यामध्ये जवळपास पंचगंगा नदीची ही जी पाणी पातळी आहे ती साधारण 23 फुटांच्या आसपास आपल्याला आल्याची पाहायला मिळते. आणि एकंदरीतच यामध्ये मोठ्या प्रमाणात जो मुसळधार पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात बरसू लागल्यानं एकंदरीतच प्रशासनाकडून ही दखल घेण्यात आलेली आहे आणि प्रशासनाकडून NDRF पथक जे आहे ते इथं दाखल झालेलं आहे. यामुळं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आपल्याला प्रशासनाकडून पाहायला मिळतोय. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.